मला खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केले की सर आदिवासी विभागाच्या शाळा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातील, तिथे प्राधान्य देऊ क्रम देऊ की न देऊ, आता वेळ कमी राहिलेला आहे, ठीक आहे की नाही, आणि ह्या सगळ्या शाळा पहिल्या टप्प्यामध्ये येतील का, त्याची किती शक्यता तुम्हाला वाटते, या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते. मग चला जाणून घेऊया त्या संदर्भामधली परिस्थिती नेमकं काय आहे आणि तुम्हाला प्राधान्यक्रम इथे द्यायला जमेल का, किंवा जर द्यायचे असले तर कुठले पॉझिटिव्ह बाबी आहेत, कुठल्या निगेटिव्ह बाबी आहेत, या सगळ्यांबद्दल सविस्तर अशी माहिती कमी वेळेमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण जी आरकडे लक्ष देऊयात, म्हणजे तुमच्या अनेक गोष्टी क्लिअर होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आहेत, त्यामुळे प्राथमिक शिक्षक लागतात. माध्यमिक शाळा आहेत म्हणून माध्यमिक शिक्षक, आणि कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर तुम्हाला 3 ठिकाणी प्राधान्य या क्रम या ठिकाणी देता येते. पहिलं म्हणजे 1ली ते 5वी साठी, दुसरं म्हणजे 6वी ते 8वी साठी, त्यानंतर 9वी आणि 10वी साठी, आणि शेवटी 11वी आणि 12वी साठी. बरोबर की नाही? या सगळ्या विषयांसाठी आपण या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतो. आता 1ली ते 5वी जर असेल आणि तुमचं जर समजा इंग्लिश माध्यमामधून D.Ed जर झालेलं असेल तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. ठीक आहे. जर नसेल झालं तर मग काय, आणि उमेदवार जर मिळाला नाही तर मात्र मग HSCचं जे काही माध्यम असेल तर ते म्हणजे 12वीचं जे माध्यम असेल ते गृहीत धरलं जाईल. यानंतर जर समजा तुम्ही BA केलेलं असेल किंवा मग MA केलेलं असेल, ठीक आहे ना, किंवा मग BSc केलेली असेल किंवा मग MSc केलेलं असेल, तर त्यावेळेसचं जे काही माध्यम असेल ते गृहीत धरून मग तुम्हाला 1 ते 5 साठी नियुक्ती देण्यात येईल. पुढे जर आपण बघितलं तर 6वी ते 8वी साठी सगळ्या विषयांसाठी त्या ठिकाणी जागा भरल्या जातात. म्हणजे सामाजिक शास्त्र असेल, भाषा असेल, आणि गणित विज्ञान असेल, गणित असेल किंवा विज्ञान असेल, अशा पद्धतीने ते जागा भरल्या जातात. 9वी 10वीला जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जागा भरल्या जातात. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यानंतर सामाजिक शास्त्रांसाठी शिक्षक, गणित विज्ञान किंवा मग गणित आणि विज्ञान, अशा पद्धतीने ह्या जागा भरल्या जातात. 11वी 12वीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सायन्स कॉलेजेसची संख्या जास्त आहे ॲज कम्पेअर टू आर्ट्स. मग त्या ठिकाणी काय असेल, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी, आणि सोबतच इंग्रजी आणि मराठी, अशा पद्धतीचे विषय या ठिकाणी भरल्या जातील. आता आपण जर बघितलं तर यासाठी वेगळे GR या ठिकाणी दिले आलेले आहेत. विशेष म्हणजे काय, तुम्हाला जर इथे जॉब करायचा असेल तर प्राधान्यक्रम द्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, की या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची आवश्यकता नाही. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे 1:1 सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे, माझ्या दृष्टिकोनातून. मुलाखत आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आर्थिक देवाणघेवाण किंवा इतर पद्धतीचं गैरमार्ग अवलंबण्याची आवश्यकता पडणार नाही. थेट तुमची नियुक्ती त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू मध्येच होणार आहे. दुसरं महत्त्वाचं काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करण्यासाठी त्यांनी एक समितीच नेमलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे काय? त्यांच्यामध्ये कोण कोण आहे बघा, अध्यक्ष दिलेले आहेत ते म्हणजे संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाचे. त्यानंतर सहाय्यक आयुक्त सुद्धा आहेत जे अप्पर आयुक्त कार्यालयामधून कार्यभार बघतील. त्यांच्याकडे सदस्य म्हणून काम दिलेलं आहे. सदस्य सचिव म्हणून उपायुक्त यांना दिलेलं आहे जे अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये कार्यरत असतात. आणि इतर 2 महत्त्वाचे अधिकारी आहेत ज्याला प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त आपण असं म्हणत असतो. म्हणजे तुमची शालार यादी जर तयार करायची असेल, तुमच्या वेतनाचे प्रश्न निकाली लावायचे असतील, तुमच्या कागदपत्रांच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर ते तुम्हाला फारसं काही अडचण येणार नाही. कागदपत्रांची पडताळणी ही समिती करणार आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती ही प्रक्रिया अत्यंत सहज आणि सोपी केलेली आहे. आता पुढचा जर प्रश्न आपण बघितला की सर थोडंसं ग्रामीण भागामध्ये या शाळा येतात, मग आम्ही इथे देऊ शकतो का? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मी जर हा तुम्हाला सिक्वेन्स दाखवला म्हणजे कोणकोणत्या शाळा बघा, जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा, आणि एखादी रेप्युटेड मोठी संस्था असेल तर ती संस्था, ह्या सगळ्यांपेक्षा इथचा जो कट ऑफ आहे तर तो कसा लागतो, कमी लागतो. ठीक आहे. आता माझे जे आदिवासी बांधव आहेत, बरोबर आहे की नाही, त्यांच्यासाठी पेसा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीच्या शाळा असतात तशाच पद्धतीच्या ह्या सगळ्या शाळा आहेत. आलं लक्षामध्ये? यामध्ये आदिवासी समाजाचे विद्यार्थी यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी विशेष निधी सुद्धा देण्यात येत असतो. आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्यासाठी रोस्टर तपासणी असेल किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या विहित वेळेमध्येच नमूद करायला त्यांनी सांगितलेल्या आहेत. सोबतच ऑनलाईन प्रक्रिया ही सुरळीत पार पडावी यासाठी त्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजे जेणेकरून पोर्टलवरती जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती वेळेतच पूर्ण होईल आणि ते सुद्धा कोणाच्या म्हणजे सहाय्यानं किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये तर ते आदिवासी विकास विभागाच्याच अखत्यारीमध्ये येईल. यांचं पेमेंट सुद्धा वेळेवर होतं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काहीही अडचण नाही. अलग लक्षामध्ये मुलाखतीशिवाय ही सगळी निवड प्रक्रिया होते. शिक्षण सेवकाचा कालावधी तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 वर्ष पूर्ण करावाच लागतो. जसं अंशतः अनुदानित शाळेवरती शिक्षण सेवक नसतो तर या ठिकाणी असतं. आता बाकीच्या ज्या क्रायटेरिया आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? याच्यामध्ये तो काहीही बदल नाहीये. यामध्ये फक्त इंग्लिश डीएड वाल्यांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट नमूद केलेली होती की तुम्हाला ते कुठल्या पद्धतीचं पाहिजे, म्हणजे तुमचं कोणतं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. बघा, 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयासाठी व्यावसायिक अर्हता म्हणजे काय, डीएड हे तुमचं इंग्लिश मीडियम मधनं होणं अपेक्षित होतं. ठीक आहे. ते जर नसेल तर मग थोडीशी अडचण तुमचं इतर क्वालिफिकेशन जे आहे ते लक्षात घेण्यात येईल. बाकी मग तुम्हाला काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. मला असं वाटतं की ज्यांचा स्कोअर थोडासा कमी आहे, ज्यांना ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डेफिनेटली प्राधान्यक्रम द्या. बाकी इतर ज्या शाळा असतात त्याच पद्धतीच्या शाळा ह्या आदिवासी आश्रम शाळा आहेत. मी अनेक अशा शाळा बघितलेल्या आहेत की ज्या ठिकाणी अत्यंत दर्जेदार व्यवस्था ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी केलेली असते. आदिवासी विकास विभाग सातत्याने हजारो कोटी रुपयांचा निधी हा संपूर्ण महाराष्ट्रभरामधील या शाळांसाठी खर्च करत असतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत असतात. म्हणून शालेय शिक्षण विभाग जरी ह्याकडे लक्ष देत नसलं तरी सुद्धा शालेय शिक्षण विभागाचा पूर्ण वॉच याच्याकडे असणार आहे. लक्षामध्ये अनेक पद ही कंत्राटी पद्धतीने सुद्धा भरली जातात, परंतु त्याचा ह्याच्यावरती काही परिणाम पडणार नाही. तुम्ही बिनधास्त या ठिकाणी जॉब करू शकता. तुमच्या मनामध्ये काहीही बारीक सारीक प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मार्क कमी असतील तर 100% या ठिकाणी अप्लाय करायला देखील विसरू नका. खूप खूप धन्यवाद.